नमस्कार. लोकसभा निवडणूक 2024 शेवटचा अंतिम टप्पा आता झाला. काल सगळ्या माध्यमांमध्ये एकच चर्चा चालू आहे, एक्झिट पोल. कोणाला किती जागा मिळतील त्याच्यावरती सगळ्या वाहिन्यांवरती, यूट्यूबला, ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक सगळीकडे तेच चाललेलं आहे. मात्र आणि सगळी मीडिया केवळ कोण मोठा पक्ष, कुणाला किती जागा मिळतील, कोण कशा पद्धतीने निवडून येईल याच्यावरती चर्चा करत आहे. मात्र 2024 लोकसभेच्या लोकसभेचा प्रचार 2 महिने चालला होता, म्हणजे 60 दिवस चालला होता जवळजवळ. या 60 दिवसामध्ये संपूर्ण भारताचा विचार करता 545 जागा आणि त्यासाठी जवळजवळ 2000 ते 2200 उमेदवार रिंगणामध्ये होते. आता या 2200 लोकांच्या संपूर्ण भारतातल्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये, शहरांमध्ये रोज सभा आहे. रोज प्रत्येक सभासदाची, प्रत्येक उमेदवाराची कुठे ना कुठे सभा आहे. त्याच्या मागे कार्यकर्ते आहेत, गाड्या आहेत, मंडप आहेत, म्हणजे फार मोठा लवाजमा आहे. एका सभेचा खर्च कोटींच्या घरामध्ये आहे. म्हणजे एक आकडा जाहीर झाला होता, नरेंद्र मोदींची मुंबईमध्ये घाटकोपरला जी रॅली निघाली होती तिचा खर्च 350 कोटी रुपये होता. तुम्ही विचार करा फक्त की एका रॅलीचा खर्च 350 कोटी. मग तुम्ही फक्त विचार करा की या 2-2.5 हजार उमेदवारांच्या सभांचा खर्च किती झाला असेल. हा आकडा जवळजवळ 1,00,000 कोटीच्या घरात जातो. 1,00,000 कोटींच्या घरात म्हणजे 100 अब्ज रुपये केवळ इलेक्शनच्या नावावरती खर्च होतात. आणि हा खर्च सगळा वाह्यात आहे. हा सगळा पैसा जो येतो हा उमेदवारांनी जो पैसा खर्च केला, नरेंद्र मोदींनी पैसे खर्च केले, शिवसेना, बीजेपी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर काही जे छोटे मोठे पक्ष आहेत यांनी हा जो खर्च केलाय पैसा, हा त्यांचा पैसा थोडाच आहे का? हा तर जनतेचा पैसा आहे. लक्षात ठेवा, माणूस कष्टाने कमवलेले पैसे खर्च करताना, भाजी घेताना सुद्धा 10 वेळा विचार करतो की 10 रुपयाची गड्डी, 15 रुपयाची गड्डी घेताना 10 रुपयाची कुठे मिळेल. किराणा माल घेताना तो 100 वेळा विचार करतो जर पैसे कष्टाचे असतील तर. मग हा जो जनतेचा पैसा लुटला ह्या राजकारण्यांनी, त्याची उधळपट्टी एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणावरती केली गेली, त्याचा हिशोब कोणी मागणार आहे का? आणि मतदारांना याची जाणीव होणार आहे का की हे जे मोठे एवढे पैसे
जे वारेमाप उधळत आहेत, कोट्यावधींचा खर्च एका एका सभेवरती केला जातोय, मतदार खरेदी केले जात आहेत, एका एका उमेदवाराने लाख लाख लोकांना, 2-2 लाख लोकांना 1000 रुपये, 2000 रुपये, 500 रुपये प्रत्येकी देऊन मतं खरेदी केलेली आहेत. हा एवढा सगळा पैसा आला कुठून? हा सगळा पैसा आहे कुणाचा? तर लक्षात ठेवा, हा जो सगळा पैसा आहे हा जनतेचा पैसा आहे आणि ह्यांनी हा पैसा सगळा चोऱ्या माऱ्या केलेल्या आहेत, लांड्या लावाड्या केलेल्या आहेत, खंडणी केलेली आहेत, बलात्काराचे गुन्हे दडपलेले आहेत, बलात्काराचे जे गुन्हे झालेले आहेत ते दडपले, खंडणीखोरांचे गुन्हे दडपले, गुन्हेगारांचे गुन्हे दडपले. काय म्हणजे सगळा दडपशाहीचा कारभार सगळ्या देशामध्ये चाललेला आहे. मात्र मीडियाचं याकडे अजिबात लक्ष नाही. मीडियाचं लक्ष नाही. मीडियाचं लक्ष आहे कोणाला किती जागा मिळते आणि कोण कसा निवडून, कोणी कसं केलेलं आहे विश्लेषण. मीडिया विश्लेषण करते की पुढे येणारं सरकार किती आणि कशा पद्धतीने लुटणार आहे. हा सगळा लुटारूंचा कारभार आहे. याचे जनतेने सुद्धा भान ठेवायला पाहिजे, त्याच्यामध्ये खरं सामील व्हायला नाही पाहिजे. आणि ज्यांना कुणाला उमेदवारांना प्रचार प्रसार करायचा असेल त्यांनी प्रत्यक्ष मतदाराला जाऊन त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेऊन, पण एवढा मोठा गाजावाजा, हजारोच्या संख्येनं गाड्या गोड्या, 5-5 आणि 10 एकर मध्ये जागा आणि शहर भरून अख्ख्या रॅली काढणे, त्याच्यामध्ये हजारो लाखो गाड्या फिरवणे, त्यासाठी सिक्युरिटी एवढी मोठी उभी करणे, हे सगळं दबाव तंत्र आहे. म्हणजे हे लोकांना समोर दिसत असून सुद्धा की ज्यांनी जेवढा खर्च केला तेवढा तो भ्रष्टाचारी, हे पण जनतेने लक्षात ठेवायला पाहिजे. आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या खर्चाचा 1 लाख कोटी रुपये, 100 अब्ज रुपयांचा हिशोब जनतेने सरकारला विचारला पाहिजे. आता हे तर काहीच नाहीये. अजून 5-6 महिन्यांनी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीचे काय? 288 जागा महाराष्ट्रामध्ये येत. म्हणजे उमेदवार किती असतील? 4-5 इच्छुक. मग सगळ्या भारताचा विचार करा तुम्ही. म्हणजे हे 2000 गुणुले 6 प्रत्येकी 6 मतदारसंघाचा एक असतो ना खासदारकी. मग तुम्ही विचार करा, आता जवळजवळ 10 ते 15 हजार उमेदवार रिंगणामध्ये असणार आहेत. जर 2000 उमेदवारांसाठी 1 लाख कोटी खर्च होणार असेल, 100 अब्ज रुपये खर्च होणार असेल, तर 10-15 हजार उमेदवारांसाठी किती खर्च होऊ शकतात याचा अंदाज घ्या. आणि ह्या निवडणुका लोकांच्या, जनतेच्या मुळावरती उठलेल्या आहेत, त्याचं सुद्धा भान ठेवा. जय श्रीराम.